नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना निघालेली आहे. तुम्हाला 3,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे आणि अर्ज कसा करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी केलेले आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज सुरू झालेले असून तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील अर्ज करू शकता. तर ज्याचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये शासन जमा करणार आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी ऑनलाईन लिंक शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे. हा अर्ज एकदम सोपा असून अगदी मोबाईलद्वारे देखील अर्ज करता येणार आहे. हा अर्ज केल्यानंतर अजून एका अर्जाची प्रिंट काढून संबंधित पत्त्यावर ही कागदपत्रे पाठवायची आहेत. जाणून घेऊया या संदर्भातील सविस्तर माहिती मित्रांनो. यामध्ये वयोश्री योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघू मित्रांनो. ज्येष्ठ नागरिकांना आता मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत 3,000 रुपयाचा लाभ मिळणार असून आता यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्जाची लिंक, GRची लिंक आणि PDF स्वरूपात अर्जाची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. त्या लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता, ऑनलाईन अर्ज करू शकता, संपूर्ण माहिती बघू शकता. तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे उद्दिष्ट व वयमर्यादा याच्याबद्दल माहिती बघूया. राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वास्थ्य केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य असंबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या काय आहेत लाभार्थ्यासाठी पात्रता. तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्या पात्रता लागतील ते बघू मित्रांनो. यामध्ये 31 डिसेंबर 2023 रोजी ज्यांचे वय 65 आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत. अर्जदार व्यक्तीकडे त्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्ड नसेल तर कमीत कमी आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि त्या संदर्भातील पावती असली तरी अर्ज करता येणार आहे. अर्जदार व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर अर्ज करता येईल, मात्र त्याऐवजी असे डॉक्युमेंट पाहिजे ज्याद्वारे त्यांची ओळख पटविता येणार आहे. त्यामध्ये अर्जदाराचे उत्पन्न 2 लाख रुपयाच्या आत असावे याबाबतचे अर्जदाराचे घोषणापत्र आवश्यक राहणार आहे. लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्या 3,000 रुपयामध्ये नंबर 1 आहे चष्मा, नंबर 2 आहे श्रवणयंत्र, नंबर 3 आहे ट्रायपॉड, नंबर स्टिक व्हीलचेअर आणि नंबर 4 आहे फोल्डिंग वॉकर, नंबर 5 आहे कमोड खुर्ची, नंबर 6 आहे नी ब्रेस, नंबर 7 आहे लंबर बेल्ट, नंबर 8 आहे सर्वाइकल कॉलर इत्यादीपैकी एक साहित्य खरेदी केल्याचे बिल उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर अपलोड करणे गरजेचं आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जर हा फॉर्म भरत असाल तर तुम्ही जर काही अपंगत्व असेल, तुमच्याकडे चष्मा, श्रवणयंत्र काहीही असेल त्याविषयीची तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे. जर हे साहित्य नाही घेतले तर ही रक्कम अर्जदाराकडून वसूल करण्यात येणार आहे. तर वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज करणारी कागदपत्रे ती बघू मित्रांनो. अर्जदाराचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स लागेल. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागतील. उत्पन्नाचा दाखला लागेल. उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र लागेल. साहित्याबाबतचे स्वयं घोषणापत्र लागेल. ही सर्व कागदपत्रे प्रिंट करून त्यावर स्वयं साक्षांकित केलेली असावी, म्हणजे स्वतःची स्वाक्षरी केलेली असावी. तर असा करा मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज. तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघू मित्रांनो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाकडून एक लिंक देण्यात आलेली आहे. या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. लिंकवर क्लिक करताच एक गुगल फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला सादर करायची आहे. हा अर्ज कसा सादर करायचा, कोणकोणत्या कागदपत्रे यासोबत जोडली लागणार आहेत, तसेच PDF फॉर्ममधून
कुठून डाउनलोड करावा आणि कुठे पाठवावा या संदर्भातील ए टू झेड माहितीचा एक व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी बनवलेला आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे. या संदर्भातील खालील लिंक पहा. वयोश्री योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्यासाठी शासनाने ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन केलेले आहे. प्रकाशित केलेली त्या वेबसाईटवर लिंक दिलेली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. त्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा GR बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.